मिशन परिवर्तन अंतर्गत महिला मुलींसाठी संरक्षणाचे धडे प्रात्यक्षिक शिबिराला सुरुवात। महिला आणि मुलींवर वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना पाहता महिला व मुलींना अशा घटनांपासून स्वतःचे रक्षण करता यावे यासाठी लाठीकाठी, दांडपट्टा, कराटे असे मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक शिबिराचे नुकतेच बुलढाण्यात उद्घाटन करण्यात आले। बुलढाणा जिल्हा पोलीस दल, महिला व बालविकास विभाग, विश्व हिंदू बहुउद्देशीय सामाजिक संस्था, स्वामीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा शहरातील महाडा कॉलनी परिसरात पोलीस विभागाच्या मिशन परिवर्तन अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व मुलींसाठी 10 दिवसांच्या प्रात्यक्षिक शिबिराला सुरुवात करण्यात आली। या शिबिराचे उद्घाटन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या हस्ते करण्यात आले। तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका महिला व बाल संरक्षण अधिकारी वसू साहेब उपस्थित होते। या प्रशिक्षण शिबिरामध्ये 60 पेक्षा अधिक महिला व मुली सहभागी झाल्या आहेत। आयोजित केलेला आहे। महिला बालविकास विभाग आणि बुलढाणा जिल्हा पोलीस दल अशा प्रकारची ही संकल्पना पत्रकार बांधवांना सुचणे ही सुद्धा एक मोठी उपलब्धी आहे। की संदीप वानखळे असतील, त्यांचे सहकारी असतील, संदीप शुक्लाजी असतील, या सगळ्यांना असं वाटावं की आपल्या समाजातील जे काही लहान मुलं आहेत, मुली आहेत, महिला आहेत, त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ती संकल्पना आपल्या मनात येतात, कल्पना येतात, स्वप्न पडतात, परंतु ती प्रत्यक्षात उतरवणं तेही तितकंच महत्त्वाचं असते। आणि ती प्रत्यक्षात उतरवताना काही छोट्या मोठ्या अडचणी असतात, कारण जो व्यक्ती समोर पुढाकार घेतो त्याच्या अडचणी आपल्याला दिसत नाही, त्यालाही जाणवत असतात, परंतु त्याची इच्छाशक्ती इतकी मोठी असते की ह्या कोणत्याही प्रकारे आपण ही गोष्ट घडवून आणायची आणि आपलं जे शिबिर आहे ते पुढील काळासाठी चालणार आहे। म्हणून या आयोजकांसाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो। पुढचे 10 दिवस आपण या ठिकाणी स्वसंरक्षणाचे धडे घेणार आहात। आपलं स्वतःचं स्वसंरक्षण तर होणारच आहे आणि सगळ्यात मोठी उपलब्धी मित्रांनो तुम्हाला मला अशी वाटते या 10 दिवसात की तुम्ही या ठिकाणी 2 ते 3 तास घालवणार आहात आणि ते 2 ते 3 तास आपण मोबाईल पासून दूर राहणार आहात। ज्या डोक्यात आपल्या सकाळपासून असते की हा गेम खेळू दे, तो व्हिडिओ गेम खेळू दे, याला मारू दे, तो बहीण कोपऱ्यात बसलेली असते, भाऊ दुसऱ्या कोपऱ्यात बसलेला असतो आणि व्हिडिओ गेम सुरू असते, यामध्ये महिलाही मागं नाही आणि पुरुषही मागं नाहीत। तर हे जे 2-3 तास आहे हे वेगळ्या दुनियेत तुम्हाला घेऊन जाणार आहेत आणि विशेषतः तुमचं शरीर पण बलदंड होणार आहे, तुम्हाला व्यायाम मिळणार आहे, त्याचबरोबर तुम्ही स्वतःला संरक्षण देण्याकरता सुद्धा सिद्ध होणार आहात। आता ही जबाबदारी इथल्या कोचवर आहे, ते सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील, चांगल्या पद्धतीनं शिस्तीमध्ये हे सगळं घडून आणतील। 10 दिवसामध्ये आपण निश्चितपणे या शिबिराचा फायदा घ्या। या शिबिरामध्ये मन लावून तुम्ही ह्या सर्व गोष्टी शिका। निश्चितच तुमच्या पुढील आयुष्यात याचा फायदा होईल, तुमच्या कुटुंबासाठी फायदा होईल, स्वतःसाठी फायदा होईल। आजची जी संख्या जरी आपल्याला कमी दिसत असली तर दिवसेंदिवस ही संख्या वाढत जाईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। आणि खरोखरच हा एक उपक्रम पत्रकार बांधवांनी स्वतःच्या संकल्पनेतून या ठिकाणी सुरू केला, त्यांचे अभिनंदन करतो। माननीय निलेश तांबे सरांनी मिशन परिवर्तन हे 25 जून 2025 पासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे। विशेषतः अंमली पदार्थ विरोधी करता हे अभियान सुरू आहे, परंतु मिशन परिवर्तन फक्त त्यापुरतंच न थांबता सर्वच ठिकाणी परिवर्तन घडून आणण्याचा माननीय एस पी सरांचा, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांचा मानस आहे आणि तो हळूहळू आपल्याला प्रत्यक्षात दिसून येत आहे। जसं पत्रकार बांधवांनी सांगितलं की सर आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे, लगेच सरांनी क्षणाची उसंत न घेतला त्याला दुजोरा दिला आणि आज आपण बघतो की आज आमचा त्या कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे। पुढील 10 दिवस हा कार्यक्रम असा सुरू राहील। तर आपण या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद। बुलढाणा जिल्हा पोलीस दल आणि महिला बालविकास विभाग यांच्यासोबतच विश्व हिंदू सामाजिक संस्था आणि स्वामीराज सेवाभावी संस्था या सर्वांच्या संयुक्त विद्यमानानं उन्हाळ्यामध्ये मुलांना स्वसंरक्षणार्थ मुलींनी स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे यासाठी म्हणून लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी यांच्यासोबतच कराटे या विविधांचं प्रात्यक्षिक स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण शिबिर 16 तारखेपासून 26 तारखेपर्यंत महाडा कॉलनी येथे मोफत पद्धतीने आयोजित केलं आहे। तरी आपण सर्वांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा आणि स्वसंरक्षणार्थ धडे घ्यावे ही विनंती।